नावातच शिवा दिसणार राजांसारखा, बोलणार राजांसारखा, मिशीची स्टाईल राजांसारखी, दाढीची स्टाईल राजांसारखी, केसांची स्टाईल राजांसारखी, पोशाख राजांसारखा, चालणार राजांसारखा. डोक्यात एकच विचार, जागायचं असेल तर शिवाजी राजासारखं जगायचं नाही. डोक्यात एकच विचार. पण शिवा काशीद फक्त शिवाजी राजांसारखा दाढी वाढून थांबला नाही, तर शिवा काशीदनं शिवाजी राजांसारखा विचार सुद्धा वाढवला आहे. आज आमची पोरं फक्त दाढी वाढवतात, शिवाजी राजांचा विचार वाढवत नाहीत. झालं, शिवा गेला आणि त्याची महाराजांची भेट झाली. आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये सिद्धी जहर नावातच जहर आहे आला. तो पन्हाळ्यावरती आला आणि त्याच्या सैन्यानं पन्हाळ्याला वेढा टाकला. एवढा कडक बंदोबस्त की मुंगीला खालून वरती जाता येत नव्हतं आणि वाऱ्याला वरून खाली येता येत नव्हतं. एवढा कडक बंदोबस्त. त्याचा डाव असा की आज ना उद्या पाऊस पडेल, पावसाळा चालू होईल, धान्य संपेल आणि धान्य संपल्यावरती मराठी सैनिक कधीतरी खाली येईल. पण त्याला काय माहितीये, अरे पोटात काय नसलं तरी पाठीच्या कडे ताट ठेवतात मराठे, अरे लढतात मराठे, झुंजतात मराठे. तसंच झालं. गडावरचं धान्य संपलं पण राजांची सेना तग धरून उभा राहिली. पण दादांनो, राजे 9 ते 10 महिने गडावरती कैद आहेत. या जगातलं पहिलं लॉकडाऊन तुम्ही आम्ही नाही अनुभवलं, तर या जगातलं पहिलं लॉकडाऊन 350 वर्षापूर्वी पन्हाळ्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांनी अनुभवलंय. तुमच्या माझ्या अगोदर सगळं सहन केलंय राजा. अहो झालं ना, लॉकडाऊन पडलं राजांचं, 9 महिने खाली येणं नाही, 9 महिने खालून कोणी वरती जाणं नाही. पण राजांना असं वाटलं, अरे राजा कैद असावा आणि प्रजेला सुद्धा आपण जोखमीमध्ये टाकावं, एका राजाला शोभा देत नाही. राजांनी काय केलं, तर राजांनी शिवा काशीदला बोलावणं धाडलं. शिवा आला, राजांपाशी आला. राज बोलावणं धाडलं जी. शिवा म्हणला, अरे शिवा, राजे शिवाला म्हणतात, शिवा, हे शिवा, अरे आम्ही ऐकून आहे शिवा, तू आमच्या सारखा दिसतोस. होय की राज, मग मला एकदा बघायचं आहे शिवा, तू माझ्यासारखा कसा दिसतोस. शिवा म्हणला, आलो राज. शिवा गेला. त्यानं राजांसारखे कपडे घातले, जिरोटोप घातला, मिशीला पिळ दिली, केसांची स्टाईल मारतच बाहेर आला. आणि राजांना म्हणाला, राज दिसतोय की नाही मी तुमच्यासारखा. राजे म्हणाले, अरे हो शिवा, अरे तू माझ्यासारखा दिसतोस की रे. एकदम झेरॉक्स कॉपी. राजांना प्रश्न पडला, नेमका ह्यो शिवाजी महाराज आहे का मी शिवाजी महाराज आहे. झेरॉक्स कॉपीच. राजे म्हणाले, शिवा, अरे हो तू माझ्यासारखा दिसतोस. शिवा म्हणला, म्हणजे राज त्या सिद्धी जोहरला सुद्धा ओळखायचं नाही मी. राजे म्हणले, शिवा तुला कसं काय आलं की त्या सिद्धी जोहरच्या भेटीला मी तुला पाठवणार आहे. शिवा म्हणला, राज एवढ्या दिवस तुमच्या संग फिरलोया, मला माहिती नाही नेमकं काय करायचं असते ती. द्या की राज इडा, जातो की राज, मारतो की त्या सिद्धीला. डोक्यात विचार नाही हो आपल्या बायका पोरांचं काय होईल, गेल्यावरती मरण तय आहे, माघारी यायचं नाही. पोरं आहेत लहान लहान घरात, बायको आहे घरात, आई आहे घरात, पण डोक्यात एकच विचार आहे, आपला राजा जगला पाहिजे. जातो की राज, द्या इडा राज. राजांनी शिवाला मिठी मारली आणि शिवाजी महाराजांच्या डोळ्यातून एक अश्रूचा थेंब पडला, शिवाच्या पाठीवरती पडला. राजांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. माहित आहे शेवटचा बघायचा आहे आपल्या मावळ्याला. बघितलं, जगाच्या पाठीवरती पहिला राजा आहे. सैनिकांसाठी ज्याच्या डोळ्यामध्ये पाणी आलंय ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. जगात दुसरा राजा बघायला मिळत नाही. मिठी मारली आणि प्लॅन असा ठरला की 2 पालख्या तयार होतील. एका पालखीमध्ये बसतील शिवा काशीद शिवाजीराजांचं वेश घेऊन आणि दुसऱ्या पालखीमध्ये बसतील छत्रपती शिवाजी महाराज. महाराजांची पालखी त्याचं नेतृत्व करणार बाजीप्रभू देशपांडे, फुलाजी देशपांडे आणि बांदल सेना. आणि शिवा काशीदची पालखी जाणार संध्याकाळी भेटायला सिद्धी जोहरला. सिद्धी जोहरला फरमान पाठवलं, आज सायंकाळी शिवाजी राजे सिद्धी जोहर तुझ्या भेटीला येत आहेत. सिद्धी जोहरनं वेढा ढिला केला आणि याच वेड्याचा फायदा शिवानं राजांनी घ्यायचा ठरवला. दोन्ही पालख्या तयार झाल्या, जवळ आल्या. एका पालखीमध्ये बसले शिवाजी राजे, दुसऱ्या पालखीमध्ये बसले शिवा काशीद. राजाने शिवाकडे बघितलं आणि राजे म्हणाले, ए शिवा, अरे चल ना माझ्यासोबत शिवा, अरे चल ना, अरे आपण दोघं लढू रे, चल. शिवा म्हणतोय, नाही राज, तुम्ही जावा राज. राज माझ्यापेक्षा या रयतेला तुमची गरज अधिक आहे राज, तुम्ही बिनघोर जावा. आणि जाताना शिवानं आपल्या राजाला डोळं भरून बघून घेतलं आणि शिवा म्हणाला बाजीप्रभूंना, बाजी काका माझ्या राजाला गडावरती सुखरूप पोचवा. बाजी काका आपला राजा जगला पाहिजे, माझ्या राजाला विशाल गडावरती सुखरूप पोचवा.
आणि शिवा पालखीमध्ये बसला. राजांचा वेश घेऊन बसला शिवा. अंगात राजा संचारला होता. अरे आपलं नाव नुसतं छत्रपती शिवाजी महाराज घेतल्यावरती आपल्या अंगात राजा संचारतात. मग साक्षात महाराजांना बघितलं, ज्याच्या पाठीवरती साक्षात महाराजांचा अश्रू पडला, किती भाग्यवान असेल तो देह. तुम्ही फक्त ज्या राजाचा स्पर्श ज्या मातीला झाला त्या मातीमध्ये जन्माला आला तर तुम्हाला एवढा अभिमान वाटतो, मग 350 वर्षापूर्वी त्या मावळ्यांना किती अभिमान वाटला असेल जे राजांसोबत फिरले असतील. झालं, शिवा निघाला आणि शिवाजी महाराजांची पालखी बालेकिल्ल्याच्या मागून निघाली. पुढे बाजीप्रभू देशपांडे, फुलाजी देशपांडे आणि मागाय बांधल सेना राजांची पालखी मध्ये, आणि शिवाकाशीची पालखी खाली निघाली. खाली भेटीला आली. सिद्धीजीवर खाली शामियानातून बाहेर आला. त्याला वाटलं शिवाजी महाराज आले. सिद्धीजीवर जवळ गेला, शिवाच्या हाताला धरलं शिवाकाशीच्या आणि शामियानामध्ये घेऊन गेला. आणि सिद्धीजीवर म्हणतोय शिवाकाशीतला, शिवाजी राजे. त्याला माहित नाही हा कोण आहे. त्याला वाटलं शिवाजी महाराज आहेत. तो म्हणतो, शिवाजी राजे तुम्ही जिंकलेले सगळे किल्ले माझ्या नावावरती करा, मी तुम्हाला सेनापती म्हणून निवड करतो आमच्या बडी बेगम मोठ्या लोकांना सांगून. राजे शिवाकाशी शांत बसला. पण सगळा संवाद चालत असताना समोर काही सरदार उभे होते. त्यातले 2 सरदार आणि त्यातला एक सरदार तो होता फजल खानाचा मुलगा फाजल खान. ते 2 संशयी डोळे सारखे त्या शिवाकाशीकडे बघत होते. तो फाजल खान म्हणला, हुजूर ये सिवा नहीं हो सकता. सिद्धीजोर म्हणला, क्या बकते हो, क्यों नहीं सिवा हो सकता. फाजल खान म्हणला, हुजूर मैं मेरे अब्बा जान के साथ म्हणजे अफजल खाना बरोबर इसको मिलने के लिए गया था. तब मैंने देखा था कि कृष्णाजी भास्कर ने इसके सिर पर एक वार किया था. उस वार का घाव अभी है क्या नहीं देखो आप. सिद्धी जोर म्हणला, अरे सच बता, बेमौत मारा जाएगा, तू आहे शिवा. अरे म्हणला, होय. शिवा कशात म्हणला, अरे होय मीच आहे शिवाजी महाराज. सिद्धी जोरनं आपली तलवार बाहेर काढली, सप करण्यात चालवली. शिवाचा जिरेटोप खाली पडला, खून जाणवली नाही. सिद्धी जोरला कळालं हा शिवाजी राजा नाही, हा दुसरा कोणीच नाही. सिद्धी जोर परत म्हणाला, अरे सच बता, बेमौत मारा जाएगा, तू आहे शिवा. ते म्हणला, अरे होय मीच आहे शिवाजी महाराज. अरे जन्माला जरी शिवा काशीद म्हणून आला असलो तरी मरताना छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मरतोय. हे भाग्य काय कमी आहे का. हे जसं म्हटलं, सिद्धी जोहरच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. सिद्धी जोहरनं तीच रक्ताने तलवार वर धरली, सप्प किरण चालवली. शिवाची गर्दन खाली पडली. राजांचा मावळा शिवा मातीमध्ये पडला आणि शिवाच्या तोंडून एक वाफ निघाली आणि वाफेबरोबर माती आकाशात उंच उडाली. आणि उडणाऱ्या मातीला माझा शिवा सांगत गेला, अरे सांगा माझ्या राजाला, तुमचा शिवा मातीत नाही मेला तर तुमचा शिवा मातीसाठी मेला. अरे मातीत मरणारे काही असतात, पण मातीसाठी मरणारे फक्त छत्रपती शिवरायांचे मावळे असतात, हे सांगत गेला. झालं, शिवाकाशीद नावाचा अध्याय संपला. सिद्धी जोहरचं सैनिक लगोलग राजांना हुडकायला लागलं. पण इकडे बाजीप्रभू देशपांडे नेतृत्व करतात महाराजांच्या पालखीचं. निघायच्या अगोदर बाजीप्रभूंनी सांगितलं, पायातल्या चपला काढून टाका. सैन्याला काय सांगितले, पायातल्या चपला काढून टाका. का, पाऊस पडतोय, चिखल झालाय. चिखल झाल्यामुळं पायतान अडकता कामा नयेत, वाट लवकर आपल्याला कापायची आहे. मराठी सैन्यानं आपल्या राजासाठी पायातल्या चपला काढून टाकल्या. निघालं, राजांचं सैनिक निघालं, सर 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 कर निघालं. आणि रात्री 2 वाजता निघालं. अरे पायात काटे टोचायचे, दगड टोचायचं, रक्त बोंबाळ व्हायचा पायी. अरे तो चिखल सगळा रक्तानं माखला होता, पण मावळा थांबायला तयार नव्हता. का, माझा राजाला विशालगडावरती पोहोचवायचा आहे. निघाली पालखी, निघाली राजांची, गेली गेली गेली, पळत निघाली. बाजीप्रभू देशपांडे, फुलाजी देशपांडे बांधल सेना घेऊन निघाली. आणि बाजीप्रभू देशपांडे मसईच्या पठारावरती गेले. मसईच्या पठारावरती जाऊन थांबले आणि बाजी काका म्हणले, पालखी थांबवा. बाजी काका म्हणाले, पालखी थांबवा. आणि पालखी थांबली गेली. आणि पालखी थांबल्यावरती राजे खाली उतरून आले. म्हणले, बाजी काका काय झालं. बाजीप्रभू म्हणाले, राजे तो सिद्धी जोहरचं सैनिक जवळ येतंय, दोघे एकत्र जाऊन काही फायदा नाही. राजे एक काम करू, तुम्ही इथे थांबा. आणि पुढे हे एक वाक्य बाजीप्रभूंनी वापरले, ते वाक्य बखरीमध्ये नोंद आहे. बाजीप्रभू असं म्हणतात, राजे कान देऊ नका. बाजीप्रभू म्हणतात, राजे निमे लोक घेऊन तुम्ही पुढे जावा. राजे निमे लोक घेऊन तुम्ही पुढे जावा. निमे लोक घेऊन आम्ही इथं थांबितो. मारिता मारिता झुंजितो, झुंजिता झुंजिता मरितो. आमच्या पोरा बाळांना सांभाळायला आमचा राजा समर्थ आहे. काय वाक्य आहे बाजीप्रभू देशपांडेंचं. माझ्या पोरा बाळांना सांभाळायला माझा राजा जिवंत आहे, एवढा विश्वास आहे आपल्या राजावरती. राजा म्हणले, नाही बाजी काका, बाजी काका तुमच्या थकल्या खांद्यावर स्वराज्य संपवायला आम्ही राजे नाही झालोत.
आम्ही लढू इथंच, मेलो तर दोघं मरायचं आणि गेलो तर दोघं जायचं. बाजी काका म्हणले नाही राजे, वडील किच्या नात्यानं सांगतोय राजे, राजे निघा. राजे पंढरपूरच्या विठ्ठलाबरोबर त्याच्या भक्ताचं नाव जोडलं जातं. राजा तुमच्या सोबत मरताना नाव जोडण्याची अशी शेवटची संधी माझ्या हातून काढून घेऊ नका. राजे निघा. आणि पुढे बाजी काका असं म्हणतात, राजे तुम्ही गेला पाहिजेत राजे, कारण राजे लाख मेलं तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा मात्र जगलाच पाहिजे. राजे राजे तुम्ही निघा. राजे फक्त शेवटचं सांगतोय राजा, विशालगडावरती गेल्यावरती तोफेचे फक्त 3 बार करा राजे. मला समजून जाईल की माझा राजा विशालगडावरती पोहोचलाय, आम्ही श्वास सोडायला मोकळे. राजाने ते वाक्य ऐकलं. राजा म्हणाले नाही बाजी काका मी विशालगडावरती जातो, गेल्या तोफेचे 3 बार करतो. बाजी काका घोडकिंड सोडून तुम्ही विशालगडावरती या. बाजी काका राज्याभिषेकाला तुम्हाला एकदा शेवटचा आम्हाला बघायचं हो. बाजी काका तुम्ही आलं पाहिजे. बाजी काका म्हणले लाग तुम्ही राजा, तुम्ही लोक निघा. राजे निघाले, पालखी घेऊन निघाले आणि जाताना पालखी सोडून दिली आणि शिवाजी राजा घोड्यावरती बसून घोडखिंडीतून निघाला. मावळ सेना जी बांदल सेना होती, तुमच्याच भागातली काही लोक होती त्यात बांदल, ती बांदल सेना निम्मे सैनिक घेऊन राजांना पुढे निघाली आणि निम्मे सैनिक घेऊन बाजीप्रभू देशपांड्यांसोबत घोडेखिंडीत थांबली. इथवर तुम्हाला इतिहास माहिती आहे. राजे विशालगडावरती गेले हे सुद्धा इतिहास माहिती आहे. पण याच्या पुढचा इतिहास तुम्हाला माहिती आहे का दादांनो? विशालगडाच्या पायथ्याशी अगोदरच एक वेढा पडलाय. तो वेढा कुणी टाकलाय तर आपल्याच फितूर मराठी लोकांनी टाकलाय. दादांनो फक्त एकच लढाई नाही झाली तर त्यावेळी 2 लढाई झाल्या. एक झाली घोडकिंडीमध्ये, दुसरी झाली विशालगडाच्या पायथ्याशी. ती कशी झाली? राजा गेले, विशालगडाच्या जवळ गेले, बाजीप्रभू देशपांडे घोडकिंडीत उभे आहेत, तलवार हातात घेऊन उभे आहेत. अरे दोन्ही तलवार समशेरी हातात. त्या सिद्धीजवळचं सैनिक जवळ आलं जवळ आलं. बाजीप्रभूच्या अंगावर तुटून पडलं. एक बाजी अरे सप कत्तली करू लागला. रक्ताचा ढीग, प्रेताचा खच बाजीनं रणतांडव मांडवला त्या घोडकिंडीमध्ये. अरे त्यावेळी सिद्धी जोहरला करालं नेमकं मराठी सैनिक असतं तरी कसं. अरे माझा राजा सांगायचा, माझा एक मावळा 100 भारे. अरे इथे एकच बाजी 500 भारी पडत होता. सप कत्तली करत होता. ते सगळं शौर्य बघितलं, सगळं शौर्य पाहिलं आणि सिद्धी जोहर तिथं शांत उभा राहिला आणि सिद्धी जोहरनं जहरी चाल टाकली. एका सैनिकाला घोडकिंडीच्या वरती पाठवलं. तो सैनिक वरती गेला आणि त्यानं ठासणीच्या बंदुकीनं झाडाच्या आडून लपून बाजीप्रभू देशपांडेंवरती नेम धरला आणि गोळी झाडली. ती गोळी सप करत आली आणि बाजीप्रभू देशपांडेच्या छताडावरती धप करायला लागली आणि सह्याद्रीसारखा बाजी मातीमध्ये खाली पडला. पण राजांच्या गडावरती जाऊन तोफेचा आवाज यायचा होता म्हणून बाजीच्या हातातली समशेर थांबली नव्हती. बाजीचा श्वास गेला नव्हता. बाजी तसाच उठून उभा राहिला. अरे माझ्या राजाचा तोफेचा आवाज अजून यायचा आहे, माझा राजा गडावरती पोहोचायचा आहे. राजे लगोलग गेले, विशालगडाच्या जवळ गेले. ते सगळं वेळा बघितला. राजे म्हणाले अरे बाजूला व्हा, खुले आम मारले जाल, माझा बाजी तिथं प्राण अडकून आहे. अरे सारखा ही वेळ नाही युद्ध करायची. फितूर मराठी सैनिक ऐकायला तयार नाहीत. मराठी राजानं आपलं तलवार बाहेर काढली आणि युद्ध मांडलं. सप कत्तली चालू झाल्या. राजांनी प्रेतांच्या ढीग विशालगडाच्या खाली लावले आणि युद्ध संपून राजे विशालगडावरती गेले, पळत गेले. आणि गेल्यावरती राजे म्हणाले मावळ्यांना अरे मशाल द्या रे, द्या मशाल, माझा राजी घोडखिंडीत थांबला, द्या मशाल. मावळ्यांनी मशाल दिली. राजे पळत गेले आणि गेल्यावरती तोफ आला. महाराजांनी मशाल लावली. तोफेचे 3 बार झाले आणि बाजीच्या कानावरती तोफेचा आवाज आला आणि बाजी मातीमध्ये श्वास सोडून मोकळा झाला. अरे माझा बाजी घोडखिंडीची पावनखिंड करून गेला. दादांनो सह्याद्रीच्या कडे कपऱ्यात सूर घुमतो वारंवार, सह्याद्रीच्या कडे कपऱ्यात नाद घुमतो वारंवार. शौर्य गाजवून गेली मर्द मराठ्यांची तलवार. अरे कमरेला बांधून दोर, पहाड अवघड चढलेले, तुटून पडता मस्तक खाली दुंद दडाने लढलेले. अरे बाप असे काही काळ आमचा, कीर्त गाजली दिगंतरी. रणफंदीची जात आमची कोण आम्हा भयभीत करी, रणफंदीची जात आमची कोण आम्हा भयभीत करी. झालं